सकाळचे 5 वाजले होते. बाहेर अजून अंधार होता, पण वैशालीच्या दिवसाची सुरुवात झाली होती. अलार्म वाजण्याआधीच तिची झोप उघडली. जणू तिचं मनच तिला सतत सांगत होतं, उठ, अजून खूप काही करायचं आहे. ती शांतपणे उठली, पाय जमिनीवर टेकवले आणि एक खोल श्वास घेतला. पण तो श्वासही तिला हलकं करू शकला नाही. मनावर एक अदृश्य ओझं होतं. आजही सगळं परफेक्ट करायचं आहे. स्वयंपाकघरात गेल्यावर तिने सगळं नेहमीसारखं सुरू केलं. गॅस लावला, चहा ठेवला, भाजी चिरायला घेतली. तिच्या हालचाली इतक्या सरावलेल्या होत्या की ती डोळे बंद करूनही सगळं करू शकली असती. पण त्या हालचालींमध्ये आता उत्साह नव्हता. फक्त एक जबाबदारी होती. चहा उकळताना ती खिडकीतून बाहेर पाहत होती. आकाशात हलकसं उजाडायला लागलं होतं. त्या प्रकाशात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि एक क्षणासाठी तिच्या डोळ्यात प्रश्न चमकला, मी खरोखर खुश आहे का? पण पुढच्याच क्षणी तिने तो विचार बाजूला सारला. विचार करण्यासाठी वेळ नाही, ती स्वतःलाच म्हणाली आणि पुन्हा कामात गुंतली. तिचा नवरा अमोल उठला, टेबलवर बसला. वैशालीने लगेच त्याच्यासमोर गरम चहा ठेवला. वाह, आज अगदी परफेक्ट, तो हसत म्हणाला. त्या एका वाक्याने तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं, पण मनात काहीतरी टोचलं. परफेक्ट हा शब्द तिच्या आयुष्याचा भाग बनला होता. एक असा भाग ज्याने तिला उंची दिली होती, पण हळूहळू तोच शब्द तिचं ओझं बनत होता. सासू सासरे उठले, घरातली गडबड वाढली. सगळं सुरळीत चालू होतं, पण त्या सुरळीतपणामध्ये एक विचित्र ताण होता. कुणालाही दिसत नव्हता, फक्त वैशालीला जाणवत होता. दिवस पुढे सरकत होता. ऑफिसमध्येही ती तितकीच परफेक्ट होती. प्रेझेंटेशन फ्लॉलेस, कामा वेळेवर, सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त. तिची बॉस म्हणाली, तुझ्यासारखी एम्प्लॉई मिळणं म्हणजे कंपनीसाठी ब्लेसिंगच आहे. पुन्हा तेच, प्रशंसा, कौतुक आणि तिच्या मनात वाढत जाणारं ओझं. संध्याकाळी ती घरी परतली. घरात पाऊल टाकताच तिने लगेच काम सुरू केले. कपडे घडी घालणं, भांडी लावणं, स्वयंपाक, सगळं नीट, व्यवस्थित. पण आज काहीतरी वेगळं होतं. तिच्या डोक्यात एक सततचा आवाज घुमत होता, तू थकली आहेस, थोडा आराम कर. पण दुसरा आवाज त्याहून मोठा होता, नाही, परफेक्ट राहायचं असेल तर थांबायचं नाही. रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले. घरी पूर्ण शांतता. वैशाली मात्र हॉलमध्ये एकटी बसली होती. तिच्या हातात फोन होता. ती सोशल मीडियावरती स्क्रोल करत होती. तिथे तिला सगळ्यांचं परफेक्ट आयुष्य दिसत होतं. हसरे चेहरे, सुंदर घरे, आनंदी कुटुंब आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझं आयुष्यही असंच दिसतं ना, ती म्हणाली. पण मला इतकं रिकामं का वाटतंय? ती उठली आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली. काही क्षण ती स्वतःकडे बघत राहिली. त्या चेहऱ्यावर थकवा होता. डोळ्यात न सांगितलेलं दुःख होतं आणि एक मोठा प्रश्न होता, मी कोण आहे? त्या क्षणी तिच्या मनात एक जाणीव झाली, एक तीव्र आणि खोल जाणीव. जेव्हा मी स्वतःला परफेक्ट ठेवायचा प्रयत्न करते, तेव्हा माझं घर विस्कटतं. आणि जेव्हा मी घर परफेक्ट ठेवते, तेव्हा मी आतून तुटते. ती खुर्चीवर बसली आणि पहिल्यांदाच स्वतःला रडू दिलं. त्या अश्रूंमध्ये वर्षानुवर्ष साठलेली थकवा, अपेक्षा आणि न बोललेलं दुःख होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजला, पण यावेळी वैशालीनं तो बंद केला आणि पुन्हा डोळे मिटले. आज नाही, ती हलक्या आवाजात म्हणाली. ती 7 वाजता उठली. घरात थोडी गडबड झाली. सासूने विचारलं, आज उशीर का? अमोलनेही थोडं आश्चर्याने पाहिलं. पण वैशाली शांत होती. तिने स्वतःसाठी चहा बनवला आणि खिडकीत बसून तो शांतपणे प्यायला. त्या क्षणी तिला एक वेगळीच भावना आली, जणू काही ती वर्षानंतर स्वतःशी भेटत होती. त्या दिवशी ती ऑफिसलाही गेली, सगळं काम नीट केली. संध्याकाळी घरी आल्यावरती सगळं आवरून रात्री ती आपल्या रूममध्ये गेली. अमोल झोपला होता. त्या रात्री पावसाची हलकी सर आली होती. खिडकीवर टपटपणाऱ्या थेंबांचा आवाज घरभर पसरला होता. वैशाली खिडकीजवळ उभी होती. हातात एक चहाचा कप, डोळ्यात विचारांचा महासागर.
बाहेर सगळं धुसर दिसत होतं, जसं तिचं आयुष्य काही महिन्यांपूर्वीचं होतं. पण आज काहीतरी बदलत होतं. ती स्वतःला पाहत होती, फक्त आरशात नाही तर आत खोलवर. आणि पहिल्यांदाच तिला स्वतःची भीती वाटत नव्हती. मागच्या काही महिन्यांत तिने खूप काही सोडलं होतं. सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा हट्ट आणि सर्वात महत्त्वाचं, लोक काय म्हणतील याची भीती. पण हे सगळं सोडताना तिचं मन किती वेळा तुटलं होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. एक दिवस तिने अचानक तिच्या आईला फोन केला. बराच वेळ शांतता होती. मग आईने विचारलं, काय झालं गं? आवाज का एवढा शांत वाटतोय? त्या एका प्रश्नाने वैशालीच्या डोळ्यात अश्रू आले. आई, मी थकले, ती हलक्या आवाजात म्हणाली. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग आईचा मृदू आवाज आला, थकलीस म्हणजे थांब, पण स्वतःला हरवू नकोस. तो संवाद छोटा होता, पण त्याने वैशालीच्या मनात काहीतरी खोलवर हलवलं. पुढच्या काही दिवसात तिने स्वतःला समजून घ्यायला सुरुवात केली. ती एकटीच जवळच्या बागेत जायची, झाडांच्या सावलीत बसायची आणि काही न करता फक्त श्वास घ्यायची. पहिल्यांदा तिला वाटलं हे सगळं वाया जाते, पण हळूहळू तिला कळलं, हेच तर आयुष्य आहे. एक दिवस ती बागेत बसली होती. समोर एक छोटी मुलगी खेळत होती. हसत पडत पुन्हा उठत तिच्या कपड्यांवरती माती लागली होती. केस विस्कटले होते, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. वैशाली त्या मुलीकडे पाहत राहिली आणि अचानक तिच्या मनात एक विचार चमकला. ही मुलगी परफेक्ट नाही, पण ती खुश आहे. त्या क्षणी वैशालीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण तिला आठवलं, तीही एकेकाळी अशीच होती, मुक्त, बिनधास्त, आनंदी. पण मोठं होताना तिने स्वतःभोवती परफेक्टचं एक कवच बांधलं होतं आणि त्या कवचात ती स्वतः अडकली होती. त्या दिवशी ती घरी परतली आणि तिने एक मोठा निर्णय घेतला. तिने एक वही काढली आणि त्यात लिहायला सुरुवात केली. आज मी काय अनुभवलं? आज मला काय आवडलं? आज मी स्वतःसाठी काय केलं? पहिल्या दिवशी उत्तरं खूप छोटी होती, पण हळूहळू ती मोठी होत गेली, खोल होत गेली. एके दिवशी अमोल तिच्याकडे आला आणि म्हणाला, तू खूप बदलली आहेस. त्या वाक्याने वैशाली थोडी घाबरली. वाईट बदलते का? तिने विचारलं. अमोल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग हसत म्हणाला, नाही, आता तू खरी दिसतेस. त्या एका वाक्याने वैशालीच्या मनात काहीतरी वितळलं. कारण इतक्या वर्षात पहिल्यांदाच कोणीतरी तिला परफेक्ट नाही तर खरी म्हणून पाहिलं होतं. पण सगळं इतकं सोपं नव्हतं. कधीकधी जुन्या सवयी पुन्हा डोक्यावर काढायच्या. कधी कुणाचं एखादं वाक्य तिला पुन्हा दुखवायचं. कधी तिला पुन्हा सगळं परफेक्ट करावंसं वाटायचं. पण आता एक फरक होता. ती स्वतःला थांबवू शकत होती. ती स्वतःला सांगायची, ठीक आहे, सगळं नीट नाही झालं तरी चालेल. मी थोडी चुकले, पण मी वाईट नाही. मी थकले म्हणजे मी कमजोर नाही. एक रात्री ती छतावर बसली होती. आकाशात चांदणं होतं. थंड वारा वाहत होता. ती शांतपणे आकाशाकडे पाहत होती आणि तिच्या मनात एक विचित्र शांतता होती. तिने हळूच डोळे मिटले आणि स्वतःला विचारलं, आज तू खुश आहेस का? आणि पहिल्यांदा तिच्या मनातून उत्तर आलं, हो. ते हो खूप मोठं होतं, खूप जोरात नव्हतं, पण ते खरं होतं. त्या क्षणी तिला कळलं, पीस म्हणजे सगळं व्यवस्थित असणं नाही. पीस म्हणजे आतून शांत असणं. पीस म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं नाही, तर पीस म्हणजे स्वतःला स्वीकारणं. पीस म्हणजे सगळं परफेक्ट असणं नाही, तर पीस म्हणजे अपूर्णतेतही आनंद शोधणं.
काही दिवसांनी तिने पुन्हा आरशासमोर उभं राहून स्वतःकडे पाहिलं, पण यावेळी तिने स्वतःला नीट करण्याचा प्रयत्न केला नाही. तिने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला नाही. ती फक्त स्वतःकडे पाहत राहिली आणि हळूच हसली. मी परफेक्ट नाही, पण मी शांत आहे, ती मनात म्हणाली. त्या दिवसापासून वैशालीचं आयुष्य बदललं. बाहेरून कदाचित काहीच बदललं नव्हतं. घर तसंच होतं, लोक तेच होते, जबाबदाऱ्याही तशाच होत्या, पण आतून ती पूर्णपणे बदलली होती. आता ती प्रत्येक दिवसाला एक स्पर्धा मानत नव्हती. ती प्रत्येक क्षणाला एक अनुभव मानत होती. आणि एक दिवस तिने तिच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलं, मी आयुष्यभर परफेक्ट होण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात मी स्वतःलाच हरवले. आज मी परफेक्ट नाही, पण आज मी स्वतःला सापडले. कधीकधी आयुष्य आपल्याला सांगतं, थांब, श्वास घे आणि स्वतःकडे पहा. कारण परफेक्ट आयुष्य आपल्याला थकवतं, पण पीस आपल्याला जगायला शिकवतं. कधीकधी आपण आयुष्यभर एक गोष्ट चुकीची समजत राहतो की परफेक्ट झालो की आपण आनंदी होऊ. आपण घर परफेक्ट ठेवतो, नाती परफेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला परफेक्ट बनवतो, पण या सगळ्यात एक गोष्ट नकळत हरवते, आणि ती म्हणजे आपण स्वतः इतके सगळं नीट करण्याच्या मागे लागतो की आपण मनात किती गोंधळ आहे हेच आपल्याला दिसत नाही. आपण हसतो, पण ते हसू खरं नसतं. आपण सगळ्यांना खुश ठेवतो, पण आतून स्वतः रिकामे असतो. आपण सगळ्यांसाठी धडपडतो, पण स्वतःसाठी थांबतच नाही. आणि मग एक दिवस शांततेत, एकटेपणात आपल्या मनात एकच प्रश्न घुमतो, मी इतकं सगळं करत आहे, पण मी खरंच खुश आहे का? याच प्रश्नांना उत्तर शोधताना आपल्याला एक सत्य कळतं. परफेक्ट आयुष्य ही एक इल्युजन आहे, पण पीस ती खरी आहे. लक्षात ठेवा, तुमचं घर नेहमी स्वच्छ आणि नीट असलेच पाहिजे असं नाही. तुमचं काम नेहमी फ्लॉलेस असेलच असं नाही. तुमची नाती नेहमी परफेक्ट असतीलच असं नाही. आपण सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतः नेहमी परफेक्ट असणार नाही, पण तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी काढू शकता. तुम्ही स्वतःच्या मनाला ऐकू शकता. तुम्ही नाही म्हणायला शिकू शकता. तुम्ही अपूर्णतेला स्वीकारू शकता. पीस म्हणजे काय? पीस म्हणजे सगळं शांत असणं नाही. पीस म्हणजे गोंधळातही शांत राहणं. पीस म्हणजे सगळ्यांनी तुमचं कौतुक करणं नाही, तर पीस म्हणजे तुम्ही स्वतःला स्वीकारणं. पीस म्हणजे आयुष्य परफेक्ट असणं नाही, तर पीस म्हणजे आयुष्य जसं आहे तसं मान्य करणं. कधीकधी तुटणंही गरजेचं असतं, कारण तुटल्याशिवाय आपल्याला कळत नाही आपण स्वतःला किती घट्ट पकडून ठेवलं होतं. रडल्यानंतरच हलकं वाटतं, थांबल्यानंतरच श्वास घेतल्यासारखं वाटतं, आणि स्वतःला स्वीकारल्यानंतरच खरंच जगायला सुरुवात होते. स्वतःसाठी एक वचन द्या, आजपासून मी सगळ्यांना खुश ठेवण्याचा हट्ट करणार नाही. मी स्वतःला दोष देणं कमी करेन. मी थकले तर थांबेन. मी चुकले तर स्वतःला माफ करेन. आणि सर्वात महत्त्वाचं, मी परफेक्ट होण्यापेक्षा पीस शोधेन. शेवटी एक छोटासा विचार, तुमचं आयुष्य एखाद्याला फोटोसारखं परफेक्ट दिसण्याची गरज नाही. ते कथेसारखं असावं, जिथे काही पानं विस्कटलेली असतील, काही ठिकाणी अश्रू असतील, पण शेवटी एक शांत समाधानाचं स्मित असेल. कारण परफेक्ट आयुष्य जगायला शिकवत नाही, तर पीस तुम्हाला स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला शिकवतो. धन्यवाद. तुम्हाला जर आपली कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला आणि कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.